सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उषेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. काय झालं बाबा? नाही काही नाही ते धूर त्याचा थोडा त्रास. बरं तुम्ही जाऊन आराम करा चला. तसे तुमच्या औषधांची वेळ झाली. पूजा संपन्न झाली. अधिपती गुरुजींची दक्षिणा दिली का? हा. सौभाग्यवती भव. मी येतो आता. अधिपती अरे कवाचा फोन वाजतोय तुझा? अगं ओंक्याचा फोन असणार मगापासून. हा ओंक्या. भावा कधी येतोस फॅक्टरीत? अरे सगळे वाट पाहतायत. हा झाली आता घरातली पूजा बिजा झाली. पोचतोय मी आता निघतोच आहे. बरं बरं हा लवकर ये. आलो 10 मिनिटात पोचवले. हा आजी मी चाललो आता फॅक्टरीत. मोदक तेवढी तयार करून ठेव. हा? येऊ काय? सावकाश जा. सावकाश. मी बघते मोदकाच. हो. पप्पा आता घरातली सगळी विघ्न दूर होते. तुझं आगमन होणार आहे म्हणून अधिपतींचा मूडही चांगला आहे. पण तो फार काळ टिकणार नाही. जोवर भुवनेश्वरी मॅडम घरात येत नाही तोपर्यंत त्यांच्या मनाला चैन पडणार नाही. त्यामुळे त्या लवकर सापडू देत. हे घ्या. ही एक आणि ह्यातली एक असते ना. तुमच्या औषधांची वेळ आता माझ्या लक्षात राहायला लागली. बरं वाटतंय ना तुम्हाला आता? अगं बराच आहे मी. आधेमध्ये असा जरा धुराचा त्रास होतो, बाकी काहीच नाही. मी फिट आहे आता. तरी पण आपण एकदा हवं तर दुसऱ्या डॉक्टरला दाखवून घेऊया. आणि दुसरं मला काय वाटतं माहितीये का, तुम्ही ना उगीच टेन्शन घेता, सतत चिडचिड करत असता. आता घरात गणपती आहे, छान आनंदी वातावरण आहे. तुम्ही पण जरा शांत राहा ना. प्रयत्न करेन मी. तुला माहिती आहे का चारू, मधली इतकी वर्ष मी देवासमोर कमी आणि तुझ्या फोटोसमोर जास्त असायचो. देवावर थोडासा रागच होता माझा. त्याने तुला नेलं ना माझ्या आयुष्यातून म्हणून. आणि कधी देवासमोर उभा राहिलो तर हेच विचारायचो की चारूला का नेलंस. पण बघ, एवढी वर्ष देवाला जो प्रश्न विचारला त्याचं केवढं छान उत्तर दिलं देवाने मला. तुला परत आणला. आता माझा राग नाहीये देवावर. उलट मी देवाचे आभार मानतो. आणि हळूहळू सगळं छान होतंय. सगळं पूर्वीसारखं व्हावं म्हणून तू प्रयत्न करतेस मला दिसतंय. आता सगळं नीट होईल.
बरं आता गप्पा मारूनच पोट भरणार आहात की जेवणार पण आहात? मोदक खाणार आहात ना? मोदक मोदक. तुला माहिती आहे का, इतकी वर्ष मोदकावर सुद्धा राग धरला होता मी, खाल्लेच नाहीत. प्लीज असं काही करू नका. यावेळेस मोदक खा, मी करणार आहे मोदक. खाणार म्हणजे मी वाट बघतोय. इतकी वर्ष झाली पण तुझ्या मोदकांची चव अजून जिभेवर आहे बघ. तू मोदक म्हणालीस आणि मला ती चव फील झाली. बऱ्याच वर्षांनी करणारे मोदक कुणास ठाऊक कसे होत आहेत. सवय गेली आहे, पण बघते, प्रयत्न करते. चला. चल. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे. हो मुकादम, या वर्षी आगमनाला काही एकदम मजा नाही बघा. डॉल बी नाही, बाजा नाही, काय बी नाही. थोरले सरकार नाही तो, म्हणून सगळं साधेपणानं चाललंय. मी ऐकलं होतं धाकल्या सरकारने ओमकार सरांना सांगितलं होतं आगमन सोहळा अगदी थाटामाटात झाला पाहिजे. लेजिम मागवलं होतं. सगळ्या कामगारांना विनंती केली हे सगळं काही साधेपणानंच करा म्हणून. पुढच्या वर्षी करता येईल एकदम, म्हणजे 2-4 डॉल्ब्या वगैरे लावून एकदम मोठा कार्यक्रम करता येईल. आपण धाकलं सरकार म्हणत होते की करूया, मोठा कार्यक्रम करूया, पण कामगार म्हणले का नको, तुमच्यावर एवढं मोठं दुःख ओढावलंय, आम्ही बी तुमच्या दुःखात सामील आहो, म्हणून मग सगळं काही साधेपणानं करणार आहे. प्रेम रे प्रेम, प्रेम म्हणतात याला. असा मालक मिळाला पाहिजे. बरोबर आहे तुमचं. हा, जा तू पुढे, मी जरा काम येतो माग. जा. गणपती बाप्पा. अधिपती, आज तू बाप्पाला आणलं, उद्या तू बाप्पाकडे जाशील. प्रेम रे प्रेम, माझं तुझ्यावर प्रेम. गणपती बाप्पा मोरया. सुख करता दुःख करता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम रूपा जयाची, सर्वांगी सुंदर उषे दुराची, कंठी जळके माळ मुक्ता फळाची. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. मोरया. ठेवा ठेवा. वा वा. आम्ही सगळ्या बायकांनी मिळून प्रसाद केलाय. हाय शपथ, बघूले वरूनच प्रसाद आणलाय जणू. अहो सगळ्यांसाठी केलाय. फॅक्टरीतल्या कामगारांसाठी, गोडाऊन मधल्या कामगारांसाठी आणि आमच्या घरच्यांसाठी बी. आणि इथला सगळा प्रसाद घरी न्यायचा ना हो. घेऊन जायचा, तुमचा कष्टाचा प्रसाद आहे शेवटी. काय नो, तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. एवढा सगळा घरचा कामाचा व्याप उरकून तुम्ही ते प्रसादाचा घाट घातलायत. खरंच तुम्ही एवढं सगळं मनापासून करताय ना, बरं वाटतं. थँक्यू. थँक्यू कशाला म्हणताय? अहो थँक्यू म्हणलंच पाहिजे. तुम्ही एवढं सगळं करताय, तुमच्यामुळे तर उत्साह आहे या सगळ्या कार्यक्रमाला, आहे का नाही? स्वतःच्या घरात काम केल्यासारखं तुम्ही इथं राबताय हो, त्यामुळे हे सगळं उभं राहिले. म्हणताना थँक्यू म्हणलं. घ्या, प्रसादाचा पहिला मान तुमचाच. द्या. धन्यवाद. वा वा, एक नंबर. बरं ऐका, आता बाकी सगळ्यांनी इथल्या लोकांनी प्रसाद द्या तुम्ही, आम्ही आहे. ऐक, गोडाऊनमधल्या कामगारांना पण तू स्वतः नेऊन दे प्रसाद, कुणी राहायला नको. हां, आणि मी जातो जरा लवकर घरला. काय संध्याकाळी बरं तिकडची बी आरती आहे, त्यामुळे मला तिकडे जायला पाहिजे. हां, आणि आपलं मुख्य काम विसरू नको, आईसाहेबांना शोधण्याचं काम, त्याच्यात खंड नाही पडला पाहिजे. हे चालू दे इथलं,
पण ते डोक्यात ठेव. तू काळजी करू नकोस, माझे फोन चालूच आहेत आणि मी टचमध्ये त्यांच्या. हां, माझे बी सकाळी 2 फोन झाले. का कोणाला मला असं वाटतं यावेळी आईसाहेब सापडणार ओंक्या. गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळणार आपल्याला. 100% सापडणार आहे साहेब. चल मी फॅक्टरीत जाऊन एक चक्कर मारून मग जातो मी. ए अधिपती, गणपती बाप्पाला कसला आशीर्वाद मागतोय? माझा शाप बांधणार तुला, पार फरशा पडणार तुझा. प्रेम प्रेम म्हणतात याला, माझं प्रेम. झालं वळून मोदक, तळ्या घेतलं पाहिजे. आजी एवढं तेल काय तळायचं आहे? अगं मोदक तळायचेत ना व. अच्छा, पण उकडीचे मोदक करायचेत ना, मी तांदळाची उकड करून ठेवली आहे. नाही नाही, तळणीचे मोदकच असतात. अच्छा, मला वाटलं उकडीचे मोदक करायचे असतात. अगं दरवर्षी भुवी तळणीच्या मोदकाचाच नैवेद्य दाखवते. ह्या घराची परंपरा आहे तशी, मग आपण ती परंपरा मोडाय ना ग. हां, मला माहीत नव्हतं. अगं मला तरी कुठं माहित होतं, भुवीनंच सांगितलं होतं मला. तिला समध्या या घराच्या परंपरा माहिती होत्या बघ, म्हणजे तिनंच सांगितलं होतं. मग आपण ती परंपरा जपाय ना ग, तळणीचाच मोदक करायचा. बरं ठीक आहे, चालेल. वा, जेव्हा बघाल तेव्हा खादडतच बसलेली असती ही बाई. बस ये तुम्ही खादड. आता काय नुसतं खायचंच काम आहे या घरात. आणि तू काय बोलली होतीस गचनचे, का म्या ह्याव करीन त्याव करीन, त्या अधिपतीचं आयुष्य बर्बाद करीन, हे बोलली होतीस का नाही? मग काय हे असं आरामात खादडत असं करणार आहेस काय? मम्मी कसं आहे ना, डोसकं चाललं पाहिजे, स्ट्रॅटेजी बनायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कसं आहे, संधी भेटली पाहिजे. संधी एकदा भेटली का नाही का बघ मी काय करते. ए बाई चंचे, तुझ्या पुढे हात जोडते मी. अगं असं काय बी करू नका ज्याच्यानं आपण तोंडावर आपटू. नाहीतर हे जे काय आरामात खादडत बसलीस का नाही, अगं रस्त्यावर भीक मागायची पाळी येईल तुझ्यावर, कळलं काय? तू माझ्या प्लॅनला नाट लावू नको. तुला जर चांगला बोलता येत नसल तर माझ्याशी बोलू नको. मी बघ ती काय करायचं ते. ए कार्टे, काय चाललंय, झाली का तयारी? झाली की. हे काय मोदक तळ्या घेतले. अहो तळणीचंच मोदक लागतात ना व आपल्याकडे गणपतीला. तळणीचे उकडीचे मोदक ना? हो, मलाही तसंच वाटलं होतं, मी आजींना म्हटलं पण. अहो नाही नाही, उकडीच्या मोदकाचा नैवेद्य दाखवायची परंपरा नाही इथे. अहो तळणीचा मोदकाचा प्रसाद लागतो, परंपरा आहे तशी. नाही तुम्ही राग मानू नका, म्हणजे बरीच वर्ष मी इथे नव्हते, पण या घरच्या परंपरा आठवतात मला. आपल्याकडे उकडीचेच मोदक व्हायचे. आणि मला एक सांगा, शेवटी परंपरा कोण तयार करतं? आपणच ना? नाही हो, ही परंपरा पूर्वापार चालत आली आहे. भुवीनं सांगितलंय की मला. हा नाही हो, मला आठवतंय आपल्याकडे उकडीच्याच मोदकाची परंपरा आहे. नाही, मधल्या काळात ही बदलली असेल, पण परंपरा या बदलायच्याच असतात नाही का? हां, म्हणजे बघा ना, आता मधल्या काळात ही तळणीच्या मोदकाची परंपरा होती आणि आपण आता बदलून पुन्हा उकडीचे मोदक करू. आणि मला खरं सांगा, आताच्या काळात जरा तब्येतीचा विचार नको का करायला? इतकं तळलेलं खाण्यापेक्षा उकडीचं खाऊ ना. हां 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 तिकडचे सगळे आश्रम बघितलेत, पण आपण परत तिकडे कशाला बघायला आहे? नाही नाही नाही, त्यापेक्षा एक काम करा, तिकडं ऐकू मी बोलू काय? हां, तिकडं बेळगाव साईडकडे जावा, जरा तिकडचे आश्रम बघा. तिकडं आपण गेलेलोच नाही ना. सरकार काय झालं ना, आता तिथं नवीन सत्संग सुरू झाले ना, म्हणताना बघाय गेलतो.
आता बेळगावलाच जाणार बघा. हां, आणि कसं आहे हे बघा, तुम्ही मनापासून सगळं शोधण्याचं काम करताय, मला सगळं माहिती आहे. पण आता जरा फास्टात काम करायला लागतंय नाना. लई दिवस झाले आता, जर अजून जोर लावा की, आहे की नाही? होय होय कळतंय हो मला. अगं किती दिवस झाले शोधायलोय पण कुठं भेटच ना झालंय. एक काम करूया, ऐका हे बघा, मी काय म्हणतो 2 टीमा करूया आपण. काय आता ही जी माणसं कोल्हापुरात आणि आजूबाजूच्या भागात खोडका लागलेत ती असू देतच, शिवाय काही माणसं पाठवून देऊया सांगली, सातारा, कोल्हापूर इकडं खाली रत्नागिरी वगैरे या साईडला. तिथे जे आश्रम वगैरे असतील का नाही अशा पद्धतीच्या जागा, तिकडे ती हुडकू देत, आहे का नाही? आणि मी जरा ही गोष्ट पोलिसांच्या पण कानावर घालतो, बघूया काय काय होते. मी तुम्हाला कळवतोच, तुम्हाला काय कळलं तर लगेच फोन करा, बरं काय? होय होय ठीक आहे. अधिपती, काय पत्त्या लागला ताईचा? तू विचारलंस काय तुझ्या नातलगांकडं, ओळखीच्यांकडं, पाहुणेबाईकडं, तुमच्या त्या साईडनं जी लागतात नातेवाईक ते? वय म्हणजे ते समजासने विचारलं होतं म्यामध्ये, बरं ताई कुणाकडे बी गेली नाही हो, कुणाकडे बी काय बी माहिती नाही. ते तर तुम्हाला मागं बी सांगितलं होतं, नवीन काहीतरी सांग की ग. नाही म्हणजे आता मधी जर ताई त्यांच्याकडे कुणाकडे गेली असेल तर माहित नाही हो, म्हणून म्हणलं. बरं ते नाही अधिपती, मला जरा वेगळंच बोलायचं होतं. म्हणजे मला का नाही जरा वेगळी शंका यायली. पाठदेशी मुद्द्याचं बोल, आडवेड घेऊ नको. हं, नाही म्हणजे असं बोलू नये, पर मनात आलं म्हणून बोलायला. कसली शंका? आता बघा म्हणजे आपण ताईला शोधायलोय कारण ताई घरला परत यावे म्हणून. जर मोठे मालक बी तिला शोधतच असतील की, तिला शोधत असतील ते कशासाठी? का ताई या घरात परत कधीच येऊ नये म्हणून. म्हणजे अधिपती बघा, जर का ताई मोठ्या मालकासनी भेटली असेल, कुठे तर मिळाली असेल, आणि मग मोठ्या मालकांनी तिला कुठे गायब केलं असेल तर असलं काय? तसं काय असतं तर मास्तरीने म्हणे सांगितलं नसतोय मला. अहो अधिपती, तुमची बायको का नाही लई साधी बोळी आहे हो. अहो ती का नाही त्या चारूबाईच्या रूपाला भुलल्या, तिला नाही कळत हो असली कारस्थान. ते म्हणतात की काय ते दिसतंय तसं नसतंय म्हणून तर जग फसतंय. म्या नाही फसणाऱ्यातली, पण तुमची बायको नाही तशी. काल म्या काही विषय वाढवला नाही, पण अधिपती तुम्हीच बघा की हो, काल आपल्या ताईचं शाळेच्या बोर्डावरनं नाव काढायला निघाली होती. असली बाई आहे ती. आता तुम्हीच सांगा, अशा बाईला या घरात आपली ताई परत आलेली कशी चालेल सांगा की? म्हणजे बघा आता तुम्ही आणि म्या आपण काही कमी प्रयत्न करतोय का सांगा बरं ताईला शोधायचे? म्हणजे तुम्ही एवढी फोनाफोनी केली, एवढी सगळी माणसं मागं लावली होती, तरी बी आपल्याला ताई मिळेना झाली ना. ताईचा फोन यायलाय, काय बी होईना झालंय. या समजा गोष्टीवरनं मला असं वाटायलंय या दोघांनी काही केलं तर नसेल नवं ताईचं. तू का नाही उगाच काय तर माझ्या डोसक्यात भरवू नकोस, कळलं नवं? मला बी माणसं कळतात. हां, उगाच सणवार आहे, तू नाही तिथं डोसकं घालू नको तुझं. तुला सांगितलं तेवढं कर. तू आईसाहेबांनी शोधण्याचं काम कर, ते मन लावून कर. तेवढं केलं तरी बास आहे. हां, आता नाही ते उगाच काय तर तुझ्या बी डोसक्यात घेऊ नको आणि माझ्या बी डोसक्यात भरवू नको. जा कामाचं बघतो. हा पण असं एकदम कसं बदलायचं? हरकत काय? अहो या वर्षीपासून उकडीच्या मोदकाचं नैवेद्य दाखवायचं आपण बाप्पाला, ही परंपरा सुरू होईल. मला सांगा, उद्या अधिपती आणि अक्षराच्या मुलांना आठवणार तरी आहे का की या घरात तळणीचे मोदकाची परंपरा होती? हं, त्यांच्यासाठी उकडीच्या मोदकाचीच परंपरा असणार ना. आपण करू ती परंपरा. बदल ही काळाची गरज आहे हो, आणि देवाला मनापासून केलेलं काहीही चालतं. या सगळ्या समजुती फक्त भक्तांच्या असतात. आजी, आई म्हणतात ते बरोबर आहे. मला वाटतं आपण करूया उकडीचे मोदक. मी आजींना आधी तेच म्हणत होते. नाही पण तुम्हा शिकल्या सवरल्या माणसांचं काय असेल ते असेल, पण हे बघा, हे परंपरा बदलणं आणि ते बी अचानक, हे माझ्यासारख्या अडाणी बाईला नाही बाबा पटत. अहो देवाधर्माचं काम आहे, उगाच काहीतरी उरफाटा व्हायचं. पूर्वापार जे काय चालत आलंय ना तेच चालू ठेवलं पाहिजे. हे बघा, तुमचे पूर्वज ज्या गोष्टी करत होते तर तुम्ही करताय का? नाही ना. काही रूढी परंपरा आपल्याला माहीतच नाही आहेत, ज्या काळाच्या ओघात नाहीशा झाल्या.
नाही नाही म्हणजे तुमचं समज बरोबर आहे की, पण मला सांगा मोदक कोणाला आवडतात? बाप्पाला. मग ज्या बाप्पाला तळलेले मोदक खायची सवय आहे, मग त्या बाप्पाला एकदमच असे उकडीचे मोदक दिल्यावर आवडेल काय? नाही का नाही? आणि मग अशी उगाच कशाला परंपरा बदलायची? म्हणजे आत्या जी म्हणते की नाही ती बरोबर आहे की. कसं आहे, देवाधर्माचं काम आहे आणि देवाधर्माच्या कामात जर बदल केला का नाही तर या घरावर खूप होईल. तूच सांग बाई, माझं काय ऐकणं झालं बघ. आता त्यात न ऐकण्यासारखं काय आहे? सरळ सरळ गणित आहे की. नाही म्हणजे आतापर्यंत जी परंपरा चालत आली होती ती परंपरा कशाला बदलायची? हा, आणि कसं आहे, कारण तरी आहे का त्याला? आणि ताईने घालून दिलेली ही परंपरा आहे. उगाच बदलायची म्हणून बदलण्यात काय अर्थ आहे का नाही? बरं, मला फक्त एक सांगा. हा, ज्यांच्या परंपरा पाळण्याबद्दल तुम्ही इतकं कौतुक करताय त्या कोण होत्या? त्या घरच्या सुनबाई होत्या का?